फाटे उरी भरा बापाशी बेईमानी केली जाने कराने त्याले करासाठी क्या पापी क्या पापी त्या पापी करासाठी आईने कारडा हाय गाव आताच आपण महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्याकडनं गोड अशी 2 गीतं ऐकली. खूप छान 2 गीतं गायली. मी सुद्धा आपल्या समोर 2 गीतं सादर करणार आहे. परंतु मी सांगू इच्छितो की सतत कार्यक्रम आणि जागरणामुळे आवाजात लवचिकता राहिली नाही. जी कोमलता पाहिजे, आवाजात ताठरपणा आलाय. मोडायला जाऊ तिकडे मोडू शकत नाही, आपण समजू शकता. परंतु माझ्याने जेवढी आपली सेवा होईल तेवढी मी करेल, कारण मला चोरून गाता येत नाही. मी खुलेआम बेधडक गाणारा माणूस आहे. लई बळालं माझ्या दुबड्या पोरात बाबासाहेबामुळे तुझ्या आणि माझ्या घरात. सत्य आहे. एकदा टाळ्या वाजून बाईचं स्वागत करावं. कहना है कि यह है अल्लाह का बंदा, इस्लाम को चाहने वाला, आवेश से लिखता है बाबा साहब की शान में. तवज्जो साथियों, सभी मेरे नौजवान भाइयों से, अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता, अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. ये तूफान तो कब का तहस नहस कर देता था तेरे बस्ती को, अगर भीम चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता. अगर भीम चट्टान बनकर तेरे सामने खड़ा नहीं होता. बाबासाहेबांमुळे बळाला बेशक जी मुरदाळलेली मनगट होती परंदी, काल झुकणारी माना ताट झाल्यात. म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दांनी मुर्दे सुद्धा तडातड उठून बसलेत. अरे लोक पेट्रोलनी डिझेलनं माणसं पेटवतात, पण बाबासाहेबांनी शब्दांनी माणसं पेटवली. अरे माणसंच काय, बाबासाहेबांनी शब्दांनी पाणी सुद्धा पेटवलं. म्हणून एक साहित्यिक लिहितो, शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा. शब्दांनीच पेटतात घरदार, माणसं आणि देश सुद्धा. म्हणून गाण्याची चाल, गाण्याचा ठेकाणा ऐकता, गाण्याचे शब्द मात्र लक्षात घ्या. जर बाबासाहेबांमुळे बळ आले असेल, आमच्यात ताकद आली असेल, ती दिसत का नाही? आम्ही चैत्यभूमीला गर्दी बघतोय, अलोट जनसागर दिसतोय. दीक्षाभूमीला गर्दी बघतोय, अलोट जनसागर दिसतोय. पण ज्यावेळी आमची माणसं उभी राहतात, डिपॉझिट जप्त होते, गर्दी जाते कुठे? ते ताकद कुठे जाते? बांधवांनो, सत्य आहे की नाही? हॅलो,
मी बोलतोय सत्य आहे का? चैत्यभूमीला दीक्षाभूमीला दिसणारी गर्दी मतदानाच्या पेटीत का दिसत नाही? तेव्हा कुठे जाते ताकद? म्हणून बाबासाहेबाच्या ताकदीचा खरोखर योग्य वापर करा. आणि ती जर ताकद वापरली नाही तर असेच आमचे हाल उतरेल. आज संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या, कुणी समोर येऊन त्याला रोखलं नाही. उद्या जर असंच चालत राहिलं तर तुमच्या माझ्या लेकराचं कच्च्या बच्च्याचं काही खरं नाही. म्हणून म्हणतोय प्रस्थापित झाली काल पेरलेली माणसं, प्रस्थापित झाली काल अव्हेरलेली माणसं. सॉरी निलेश संजूभाऊ कुठे गेले? प्रस्थापित झाली काल अव्हेरलेली माणसं, रस्त्यावर येत नाहीत पोट भरलेली माणसं. प्रस्थापित झाली काल अव्हेरलेली माणसं, आज रस्त्यावर येत नाही पोट भरलेली माणसं. मनोज राजा अरे किती पावसाळे आले आले निघून गेले, पण उगवलीच नाही काल पेरलेली माणसं. उगवलीच नाही काल पेरलेली माणसं. उगवलीच नाही काल पेरलेली माणसं. बाबा तुझ्या काळी होती ती बाप नाही आमची. मायबापा भीमा तुझ्या काळी होती ती बाप नाही आमची, दिसही नाही आमचा रात नाही आमची. बाबा आम्ही आज जरी आकाशाला भिडलो पण तुझ्या पाय धुळीतही अवकात नाही आमची. तुझ्या पाय धुळीत नाही अवकात आमची. तर आज बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. रवि भद्रे क्या है? बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. चळवळीसाठी आज त्यागाची गरज आहे. अन्यायाचे निर्दालन करायला मनोज राजा अरे मेंढराची नाही आज वाघाची गरज आहे. मेंढराची नाही आज वाघाची गरज आहे. आणि म्हणून म्हणायचं काय? गुन्हा म्हणू शत्रू मी, कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं. अहो कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं. पण काळजाच्या माणसाने काळजाला काळजाच्या माणसाने भावांनो, माझ्या मायबापांनो शब्द शब्द ऐकावा. कुणा म्हणू शत्रू कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं. पत्रकार दत्तात्रय कांबळे सर, दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी मुखेड आणि पत्रकार मेहताब शेख, सचिव पत्रकार संघ मुखेड यांच्याकडे 200 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं.
म्हणू शत्रू अहो कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं या काळजाच्या माणसानी आपल्या मुखेड नगरीची शान आणि हर हुन्नरी कलावंत त्याला ढोलकी भी जमते, तबला भी जमते, हार्मोनियम भी जमते, गातो पण छान, कंपोज पण छान करतो. अशा त्या हर हुन्नरी कलावंताकडून रवी भद्रेकडून माझ्या पार्टीला 1000 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत. आणि एका कलावंताने दुसऱ्या कलावंताची इज्जत करणे, त्याचा सन्मान करणे यासारखा जगात दुसरा कुठला सन्मान नाही. धन्यवाद रवी भाऊ, आम्ही आपले आभारी आहोत. कुणा म्हणू शत्रू आणि कुणा म्हणू आपलं. अरे काळजाच्या माणसानी काळजाला कापलं. फोकट का कुछ भी पाने में मजा नहीं आता. फोकट का पाने में कुछ भी मजा नहीं आता. नमक ना हो तो खाने में मजा नहीं आता. हे मनोज राजा, पेट तो कुत्ते भी भरते हैं मगर स्वाभिमान ना हो तो जीने में मजा नहीं आता. काळजाच्या माणसाने काळजाला कापलं. वाघिणीचं दूध आम्हा पाजलं भीमानी. बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये लिहितात, एज्युकेशन इज द टायगर मिल्क. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि ते दूध बाबासाहेबांनी आम्हाला पाजले. त्यासाठी बाबासाहेबांनी सिद्धार्थ महाविद्यालय मुंबईला निर्माण केलं आणि दुसरं मिलिंद महाविद्यालय औरंगाबादला उभं केलं. अहो, आताच्या घडीला साधा नगरसेवक झाला, आमदार झाला, कुठली संस्था काढली तर त्या संस्थेला नाव देतो बापाचं किंवा मायचं किंवा बायकोच्या कळल्या गणगोताचं देतो की नाही. परंतु बाबासाहेबांना आयुष्यात पहिल्यांदा शाळा काढली. अरे ज्या बापानी रात्रंदिवस बाबासाहेबांसाठी मेहनत घेतली त्यांनी शिकलं पाहिजे म्हणून त्या रामजी बाबाचं नाव सुद्धा बाबासाहेबांनी महाविद्यालयाला दिलं नाही. पहिलं जर नाव कोणाचं दिलं असेल तर सिद्धार्थ तथागत भगवान बुद्धाचं. आणि दुसरं कॉलेज महाविद्यालय बांधलं मिलिंद औरंगाबादला. त्याला नाव देता आलं असतं, भीमाई देता आलं असतं, रमाई देता आलं असतं, रामजी देता आलं असतं. नाही, सोच देखो बाबा साहब की. बाबासाहेबांनी नाव ठेवलं मिलिंद महाविद्यालय. आणि जे विद्यालय ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसराचं नाव ठेवलं नागशन वन. म्हणजे नागशन आणि मिलिंद यांच्यात जो संवाद झाला
तो ग्रंथरूपी आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे मिलिंद प्रश्न. जसे नागसेन आणि मिलिंद मध्ये प्रश्न झाले तेच या महाविद्यालयात माझे विद्यार्थी माझ्या समाजाचे लेकरं शिकतील आणि या समाजात बदल घडवतील. परंतु खेदाची गोष्ट आहे, माहितीच्या अधिकाराखाली माहिती काढली असता बाबासाहेबांनी बांधलेल्या महाविद्यालयातून आतापर्यंत लाखाच्या वर डिग्री होल्डर बाहेर पडलेत, एज्युकेटेड बाहेर पडलेत. कांबळे साहेब वाघिणीचं दूध अर्थात वाघिणीचं दूध पिऊन बाहेर पडले, पण एकाही वाघाची डरकाळी ऐकायला येत नाही. सगळे कुत्र्यासारखेच बोंबलतात, भू भू भू. म्हणून म्हणतोय वाघिणीचं दूध आम्हा पाजलं भीमानी, वाघिणीचं दूध आम्हा पाजलं भीमानी. आज त्या दुधाचं बघा झालं पाणी, आज त्या दुधाचं बघा झालं पाणी. पकवान सोडून पकवान सोडून शेण बघा चाकलं. यानी पकवान सोडून शेण बघा चाकलं. तर काळजाच्या माणसाने काळजाला काढलं. प्रतिनिधी हनुमंतराव भुजंगराव कांबळे हे साहेबांना चालू असलेल्या गीतावर 50 रुपये मिळाले. मंजुषाताई स्वाभिमानी नाही, लुथऱ्यांची संख्या वाढली आहे. बाबासाहेब काय म्हणत होते, मुझे ईमानदार लोगों की जरूरत है, मुझे ईमानदार लोगों की जरूरत है, बुद्धि की कमी मैं पूरी करूंगा. एक पत्रकार बाबासाहेबांना प्रश्न विचारतो, बाबासाहेब अहो तुम्ही कोण्या लोकांसाठी एज्युकेटेड एक शिक्षण संस्था काढता, कोणाला एज्युकेटेड करू पाहता, ज्या लोकांना तुमची भाषा समजत नाही अशा लोकांना. तेवढी बाबासाहेब म्हणतात त्या पत्रकाराला, अरे मुझे ईमानदार लोगों की जरूरत है और रही बात बुद्धि की तो बुद्धि की कमी मैं पूरी करूंगा. एवढी मोठी गॅरंटी बाबासाहेबांनी दिली. परंतु झालं काय, स्वाभिमानी नाही, लुथऱ्यांची संख्या वाढली आहे. बाळासाहेबांवर एक गाणं म्हणा. बर बाळासाहेबांचा ठाणेवाग पत्रकार केतन भाऊ बेदेकर नार्जेकर, वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव मुखेड, भीम जयंती मंडळ वर्धा यांच्यातर्फे पार्टीला 1100 रुपये मिळाले. धन्यवाद. टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याचप्रमाणे किरण मोरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये मिळाले. धन्यवाद. स्वाभिमानी नाही, लुथऱ्यांची संख्या वाढली आहे. शहाण्यांची नाही, बेसूत्र्यांची संख्या वाढली आहे. बाबा गेल्यानंतरच्या काळात मनोज राजा, अरे भाड्याने भुंकणाऱ्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हमें जो करना है चिरंतन नहीं करते, हमें जो करना है चिरंतन नहीं करते, असफल क्यों होते इसका मंथन नहीं करते.
हमें जो करना है चिरंतन नहीं करते, हम असफल क्यों होते इसका मंथन नहीं करते। मनोज राजा, हमारे नेता चुन के क्यों नहीं आते इसकी चिंता करते हैं मगर चिंतन नहीं करते। आम्ही फक्त हेच म्हणतो, चुन के क्यों नहीं आते, निवडून का येत नाही। मग चैत्यभूमीवरची दीक्षाभूमीवरची गर्दी जाते कुठे, म्हणून खेदान म्हणा लागते बाबा काळजाच्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका माझी लहान बहीण मंजुषा शिंदे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये देऊन माझ्या पार्टीचं कौतुक झालं। टाळ्या वाजून तिचं सुद्धा कौतुक करावं। वरण आम्ही काय म्हणतो दादा, जय भीमाले आम्ही काय जय भीमाले रवी कांबळे साहेब वरण काय म्हणतो जय भीमाले, जय भीम के बच्चे हम। म्हणून मला त्या जय भीमवाल्याला म्हणायचं आहे, दादा बड़ा के रखो इसको पहले जैसा। हाँ तू कहता है मगर भीमराव का बच्चा नहीं लगता, तू कहता है मगर भीमराव का बच्चा नहीं लगता, और तू जय भीम वाला है ये भी हमें सच्चा नहीं लगता, नहीं लगता। अबे तू मेरे समाज के वोटों की भड़वेगिरी करता है, इसलिए तेरे मुंह से जय भीम का नारा अच्छा नहीं लगता। रंग नव्हता साधा त्याला राव केला, भैया साहेब सुरेश कांबळे पाडेकर यांच्याकडून 100 रुपये मिळाले आणि ते पण म्हणतात हे बदमाशा, अरे रंग नव्हता साधा त्याला राव केला। गुरु पाशा इनके तरफ से 100 रुपए मिले, शुक्रिया। जय भीम। अरे तू रंग नव्हता साधा तुला राव केला, रंग नव्हता साधा तुला राव केला, त्याच चांडाने पाठीत घाव केला, आमासाठी जाणे आमासाठी जाणे ह्या आकाशाला मापलं, आमासाठी जाणे आमासाठी जाणे ह्या आकाशाला मापलं, पण ह्या काळजाच्या माणसाने
बंटीभाऊ सोनकांबळे मित्रमंडळ यांच्याकडनं पार्टीला 200 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रज्ञाशील भीमराव किशोरराव कांबळे यांच्याकडनं सुद्धा पार्टीला 100 रुपये मिळाले. आणि तसेच बाबू घोडले मोमनिळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक बोमनाडे यांच्याकडनं 200 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रल्हादराव माधवराव घायाळे यांच्याकडून सुद्धा पार्टीला 200 रुपये मिळाले, धन्यवाद. आणि तसेच सतीश पाडेकर माजी नगरसेवक यांच्याकडून सुद्धा पार्टीला 200 रुपये मिळाले. FM सैयद साहब इनके ओर से 100 रुपये मिले, शुक्रिया, बराए करम, मेहरबानी. जय भीम. आमासाठी जाने, आमासाठी जाने, आमासाठी जाने हा आकाशाला महाफुल, आमासाठी जाने या आकाशाला महाफुल. अर्ध्या काळजाच्या माणसाने विजय लोबंदे मित्रमंडळ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पार्टीला 100 रुपये मिळाले. त्याचप्रमाणे सतीश भाऊ पाडेकर भावी नगरसेवक यांच्याकडून सुद्धा पार्टीला 200 रुपये मिळाले. आणि नागमोडे विजय सोंडीकर यांच्याकडून सुद्धा पार्टीला 100 रुपये मिळाले. शेवट आहे का? आणि यानंतर मी आपल्या समोर रमाई सादर करणार आहे, कारण या ठिकाणी माझ्या मायबावल्या बहुसंख्येने आहेत, त्यांच्यासाठी एक रमाई सादर करणार. मुपडा गातो की दादा, मुपडा गातो. आमचे लोक खेदानं मला वाटते कांबळे साहेब, नाही तर इच्छा नाही, कारण आपले भाऊ म्हटलं की छाती फुगते हो. परंतु आमची माणसं 2 भूक शिकली की स्वतःला बाबासाहेब समजतात. नोकरी लागली की चांगली मुलगी मिळते, म्हणजे बायको मिळते. नोकरी लागली, चांगली बायको मिळली, बंटीभाऊ सोनकांबळे मित्रमंडळ 100 रुपये. की त्याला असं वाटतं मी आकाशाला टिकलो, 2च बोट अंतर राहिले आणि लगेच महारवाड्याच्या बाहेर. नाही, ते गलितची वस्ती, कोण राहील तिकडं. आणि कोणी जर म्हटलं का रे बाबा बाबासाहेबाच्या मुळे नोकरी लागला, तर म्हणतो काय हे कोण बोलते? अहो मी शिकलो, माझ्यात टॅलेंट होत म्हणून लागली. की काय म्हणतो? मी शिकलो, माझ्यात टॅलेंट होतं म्हणून लागली. मग हरामखोरा, तुझ्या बापाला काय लागली याच्या आधी? त्याच्यात नव्हतं टॅलेंट, आम्ही त्याचीच अवलाद आहे. तू झेरास कोणाची होय? त्याचीच झेरास होय बाबा. अरे कशाला उभ्या उभ्या बेईमान होत, म्हणून अशा चांडाळांना मनोज राजा म्हणतो, पेड़ कितना भी ऊंचा हो फलक से नीचा होता है. पेड़ कितना भी ऊंचा हो फलक से नीचा होता है, और फूलों को मिलाकर ही फूलों का ऊंचा होता है. पेड़ कितना भी ऊंचा हो फलक से नीचा होता है, गुलों को मिलाकर ही गुलों का ऊंचा होता है.
ये बात मैं नहीं मनोज राजा बाबा साहब कहकर गए। अबे हाथी बैठा भी हो तो कुत्ते से ऊंचा होता है। आणि शेवट जाता जाता सांगतोय, समाजात जर बेमानांची लुत्र्यांची संख्या कमी करायची असेल तर एकच इलाज, जयंती असो, बुद्ध जयंती असो, पौर्णिमा असो, अमावस्या असो, बुद्धाची साहेबांची बाबासाहेबांची रमाईची प्रतिमा समोर ठेवा, पोरांसमोर पोराला सोबत घ्या, त्यांच्या सोबत त्रिवार पंचांग प्रणाम करा, महामानवांना त्रिशरण पंचशीला घ्या, वंदना घ्या आणि पोरांना सुद्धा तसं करायला लावा। क्या बात है जय भीम। आणि त्रिशरण पंचशीला झालं रे झालं की जेवायला बसा, पोराला मांडीवरती घ्या आणि त्याला सांगा घास भरवताना की बाबा हा तू घास खातोय ना, हा माझ्या कमाईचं नाही रे, हे समोर बाबासाहेबांनी रमाई आहे ना, हा घास त्यांच्या कष्टाचा आहे। आणि त्याला सांगा बाबा बाळा तू माझ्याशी बेईमानी केली तर मी तुला काही म्हणणार नाही। ए रवी दादा ऐक की, माझ्याशी बेईमानी कर मी तुला काही म्हणणार नाही, परंतु बाळा बाबासाहेबाशी बेईमानी करू नको रे, कारण बाबासाहेबाशी बेईमानी करणारे एकही चांगल्या मोतीने मेले नाही। तुला जर इज्जतीने मरायचं असेल तर बाबासाहेबाची इमानदारी लाग। अहो मुलगा बदमाश नालायक बेईमान होणारच नाही, तो काय होईल चारित्र्यशील होईल, चारित्र्यशील। म्हणून म्हणतो इजहार चाहत का खुलेआम कर, इजहार चाहत का खुलेआम कर, जिंदगी में बस इतना नेक काम कर, निवाला उठाने से पहले मनोज राजा। इजहार चाहत का हे मंजुषात आहे, आम्हाला गाणं गाव देते की सगळे लोक तुझ्याकडे बघायला लागली। इजहार चाहत का खुलेआम कर, जिंदगी में बस इतना नेक काम कर, निवाला उठाने से पहले मनोज राजा। अबे निवाला देने वाले भीम को प्रणाम कर। आणि निलेश तू माझं जे वर्णन केलंस, मी वामन दादाच्या पायाची धूळ सुद्धा नाही, पायधूळ सुद्धा नाही, माफी मागतो। का राजा भोज का गंगोतेले, कुठे वामन दादा कुठे मनोज राजा, बराबरी करू नका, मला वामन दादाच्या चरणातच राहू द्या। म्हणून या चार ओळी माझ्या, मोती संगोपणारी मी एक सीप आहे। बेटा निलेश, मोती संगोपणारी मी एक सीप आहे, संदर्भाच्या गळ्यातील मी एक टीप आहे। मोती संगोपणारी मी एक सीप आहे, संदर्भाच्या गळ्यातील मी एक टीप आहे। मी ना मनोज राजा रे तारा निळ्या नभातील, मी ना मनोज राजा तारा निळ्या नभातील, भीमाच्या वाटेवरचा युलासा दीप आहे। भीमाच्या वाटेवरचा युलासा दीप आहे। मला लोक म्हणतात तुम्हाला पैसे मिळते म्हणून गाणे म्हणताय, भाऊ खोटी गोष्ट आहे। जे कमर्शियल लोक आहेत ते पैशाशिवाय येत नाही, पण आम्ही मिशनरी लोक आहोत, बाबासाहेबांच्या कार्याला वाहू घेणारे लोक आहोत। कोरोनात 2 वर्ष कोणी साधी विचारपूस केली नाही तरी आम्ही बाबासाहेबांना सोडलो नाही, मी पूर्वीच माहिती दिली आणि आजही आम्ही त्यावरती कायम आहोत। गाणं कशासाठी लिहितोय, भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, पेनावर अक्षरे पाने लिहित आहे। भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, अरे ह्या पेनावर अक्षरे ही पाने लिहित आहे। हा माझा समाज,
हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा, अबे त्यासाठी मनोज राजा गाणे लिहित आहे। मनोज राजा हक्काच, मनोज राजा हक्काच राज्य बघा स्थापन, मनोज राजा हक्काच राज्य बघा स्थापन, पण काळाच्या माणसाने काढला शत्रु आणि कोणा म्हणू आपुल, आणि कोणा म्हणू शत्रू, कोणा म्हणू आपुल, या 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 काळजाच्या मान